जय जिजाऊ, जय माता रमाई. या देशामध्ये फार काही वाईट गोष्टी आजकाल घडायला लागल्यात आणि स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणाचा अजूनही बदललेला नाही. अनादी कालापासून चालत आलेली ही वाईट गोष्ट आहे की स्त्रियांकडे जर जोपर्यंत तुम्ही चांगल्या नजरेने पाहत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि सगळं का चाललंय तर दांभिकता जगातली वाढलेली, दांभिक लोक जास्त झालेली. डॅम्बिस लोक परवडतात पण दांभिक लोक परवडत नाही. त्यामुळंच हा सगळा एवढा प्रकार घडलेला आहे. त्या एका छोट्या बाळावर, त्या एका छोट्या मुलीवर ज्याने अत्याचार केला त्या नराधमाला काही लाज वाटायला पाहिजे. तो नाती विसरतोय. नातं नाही, गोतं नाही, या जगामध्ये सगळं काही लोक विसरायला लागले. जर हे असंच घडत असेल तर आपल्या देशात काय काय घडलेले, किती स्त्रियांवर अत्याचार झालेत, परंतु त्यांना अजून न्याय मिळाला आहे का? न्याय नाही मिळाला. कारण का तर त्यातही दांभिकता दिसते आम्हाला. नुसतेच कायदे आहेत, नुसतेच, पण त्याचा वापर आहे का? कोणी वापर करत नाही. म्हणजे ते सरकारचं काम आहे, समाजाचं काम आहे, प्रत्येक माणसाचं काम आहे. कायदा हा पाळलाच गेला पाहिजे. तिच्याकडे बघताना तुम्ही अजूनही का असं नजरेने पाहता? ती एक आदिशक्ती आहे, ती एक माता आहे. ती आहे म्हणून जग चालतं. तिच्यासाठी जग निसर्गाने जिवंत ठेवलेले, ती निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे असं लक्षात ठेवा. म्हणून तर ती अशी आहे, प्रेमळ आहे. मातासारखी ती अगदी प्रेम लावते प्रत्येकाला, प्रत्येकाची आई होते. कुठल्याही स्त्रीमध्ये हे गुण देवाने दिलेले आहेत, पण हे तिच्या चांगल्या गुणाचा फायदा पुरुष वाईट घेतात. जग वाईट घेते आणि म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा अजूनही बदललेला नाही. तसा जर त्यांनी विचार केला तर स्त्री ही क्षणाची पत्नी आहे आणि अनंतकालची माता आहे. हे अजूनही लोक विसरत आहेत आणि म्हणून तर हे प्रकार घडत आहेत. तिच्याकडे बघा. तिच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की तिच्यामुळं काय होतं. तिच्यामुळं घर सांभाळलं जातं आहे, तिच्यामुळं संसार सांभाळला जातो आहे, तिच्यामुळं नाती सांभाळली जातात, तिच्यामुळं प्रेम सांभाळलं जातं आहे, तिच्यामुळं जग जगतं आहे. नाही तर प्रत्येक ठिकाणी जाऊन पहा तुम्ही, अनादी कालापासून असं चाललेले की स्त्रियांवर अत्याचार होतातच आहे. गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलं होतं, त्यांनीसुद्धा स्त्रियांना संरक्षण दिलेलं आहे. महावीरांनी सुद्धा त्यांच्या आधी असा मोठा प्रयत्न केला स्त्रियांना संरक्षण मिळवून देण्यासाठी. अशोक सम्राटांनी सुद्धा केलेले आहे. आणि म्हणून तर जिजामातेने यांच्या सर्वांच्या गोष्टी छत्रपती शिवरायांना सांगितल्या होत्या. कारण संस्कार पाहिजेत. संस्कार करणारी स्त्री ही सगळ्यात महान आहे. तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला. तिच्यामुळंच जग चालते, तिच्यामुळंच जग वाचते आणि तिच्यामुळंच जग चालत राहणार आहे. तीच बघा प्रगती करते. आज जर देशाची प्रगती झालेली बघायची असेल तर त्यामध्ये कितीतरी स्त्रियांचा सहभाग आहे. कारण स्त्री ही कशी असते, काळजीपूर्वक वागणारी असते. प्रत्येकाला जेवण मिळायला पाहिजे, प्रत्येकाला सगळं काय मिळायला पाहिजे अशी पाहणारी, म्हणून तिला आपण माता म्हणतो. प्रत्येक घरामध्ये माता आहे. ती माता मतभेद करत नाही, प्रत्येक मुलाला समानतेने वागवते, प्रत्येक मुलाला प्रेम देते, प्रत्येकाला ती संस्कार देते चांगली. मग आज प्रत्येक घरात संस्कार आहेत का? प्रत्येक माणूस चांगला आहे का? तो चांगला विचार करतो का? नाही करत. का करत नाही तर तो दांभिक आहे. म्हणजे तो खोटं सगळं फक्त नाटक करणाऱ्या माणसांना दांभिक म्हणतात. आज या जगामध्ये दांभिकता खूप वाढलेली आहे आणि दांभिकता आपल्याला आपल्या देशातून हाकलायची असेल तर तुम्ही सर्वांनी स्वतःवर चांगले संस्कार करून घ्या. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही अजूनही बदला. स्त्री ही महान आहे मान्य करा. ती बिचारी छोटीशी मुलगी, तिला जगायचं होतं पण तिला जगू न देता तिला त्या माणसाने, एका नराधमाने मारून टाकलं. त्याला शिक्षा लवकर व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शिक्षा करत नाही तोपर्यंत असं घडणार आहे. छत्रपती शिवरायांनी रांजाच्या पाटल्याचं सुद्धा सांगितलं होतं की त्यांचे हात पाय कलम करा. मग तुमची हिंमत असेल तर तुम्ही अशाच शिक्षा करा. सगळं आत्ता काय बंद होणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही कायदा नीट वागवत नाही, स्त्रीला तुम्ही संरक्षण देत नाही, नुसतं आरक्षण देऊन उपयोग नाही तर तिला संरक्षण द्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा हेच सांगितलं होतं. संरक्षण आणि आरक्षण दोन्ही त्यांनी मिळवून दिलं होतं स्त्रियांना. ते तुम्ही नीट वापरा. त्यासाठी त्यांनी जे काही लिहिलेले घटनेमध्ये त्या प्रत्येक कायद्याचा वापर करा आणि हा अन्याय चाललेला थांबवलाच पाहिजे. प्रत्येक स्त्री ही संरक्षणात आलीच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये माता जिजाऊ आणि माता रमाईचे विचार गेलेच पाहिजे. जोपर्यंत हे विचार प्रत्येक घरात जात नाही तोपर्यंत स्त्री संरक्षणात राहणार नाही. त्या छोट्याशा चिमुकल्या बाळाला आमच्या सगळ्यांतर्फे, आमच्या महाराष्ट्रातर्फे आम्ही तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.